इयत्ता 7वी मधल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत द ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर, ज्याला आपण जीसीडी असं म्हणतो। त्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर असं म्हणतात। एचसीएफ, एलसीएम आणि एचसीएफ या दोन क्रिया आपल्याला शिकायच्या आहेत। आता ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर जीसीडी म्हणजे काय बरं, तर सर्वात मोठा सामायिक विभाजक असं त्याला म्हणतात। आता हा नेमका कसा काढावा याबद्दल आपण बघूया। वी आर फेमिलियर विथ द एचसीएफ अँड एलसीएम ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स, लेट अस लर्न समथिंग मोर अबाउट देम। द एचसीएफ और द जीसीडी ऑफ गिव्हन नंबर्स इज देअर ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर और फॅक्टर, सर्वात मोठा सामायिक विभाजक। इन each of the following examples write all the factors of the numbers and find the greatest common divisor। आता या ठिकाणी जे संख्या दिलेल्या आहेत त्याचे सर्व जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स लिहायचे आहेत आणि मग त्याच्यामधूनच आपल्याला ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर शोधायचा आहे। द फर्स्ट एक्झाम्पल इज 28 and 42। आपण हे एक्झाम्पल करून बघूया। त्याचे सर्व फॅक्टर्स आपल्याला लिहायचे आहेत। 28 and 42। Now first of all I want to write the factors of 28। Which are the factors of 28? 28 ला भाग जाणाऱ्या सर्व संख्या 1 2 4 7 14 and 28। all these are factors of 28। now factors of 42, 42 ला भाग जाणाऱ्या सर्व संख्या 1 2 3 6 7 14 21 and 42। these are factors of 42। all these are। now the common factors of 28 and 42। कॉमन फॅक्टर्स आपण बघूया कोणते फॅक्टर्स हे कॉमन आहेत। यू सी हियर 1 and 1 is a common factor, 2 and 2 common factor, then 7 and 7 common factor, 14 and 14 common factor। okay, these are common factors 1 2 7 and 14। these are common factors of 28 and 42 are, which are those? 1 2 7 and 14। now the greatest common factor, the greatest common factor, यामध्ये सर्वात मोठा greatest common factor कुठला आहे? that is 14। and therefore the GCD of 28 and 42 is 14। समजलं का? तर अशा प्रकारे हा जीसीडी आपण काढतो।
आता सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. हे पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं. नाउ आय वॉन्ट टू सॉल्व द सेकंड एक्झाम्पल. हिअर नंबर्स 51 and 27 ऑन पेज नंबर 17 17 पानावरती हे एक्झाम्पल आहे. पेज नंबर 17 वरती 15 and 51 and 27. First of all, you write down the factors of 51. Which are those? 1, 3, 17 and 51. या सर्व संख्यांनी या 51ला पूर्ण भाग जातो. Now the factors of 27. That is equal to 1, 3, 9 and 27. Okay, these are the factors. The common factors of 51 and 27. आता कॉमन फॅक्टर आपण बघूया. याच्यामधले कॉमन फॅक्टर कुठले कुठले आहेत बरं? तर आपल्याला कॉमन फॅक्टर बघता येतील. 1 इज ए फर्स्ट कॉमन फॅक्टर. अगेन 3 इज ए सेकंड कॉमन फॅक्टर. आणि मग यानंतर आता कुठलाच कॉमन फॅक्टर यामध्ये दिसत नाही. ओके, आणि म्हणून ह्या दोन्हीमध्ये 1 आणि 3 याच्यामध्ये जो सर्वात मोठा फॅक्टर आहे, कॉमन फॅक्टर आहे, ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर, हा किती आहे? 3 आहे. अँड देअरफॉर GCD ऑफ 51 and 27 इज इक्वल टू 3. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हे सर्व फॅक्टर्स आधी लिहायचे. त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत त्याला आपण अंडरलाईन करायचे आहे. आणि मग त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टरमध्ये सर्वात मोठा कोणता कॉमन फॅक्टर आहे तो त्याचा GCD असतो. ठीक आहे. तर पुस्तकामध्ये पेज नंबर 17 वरती हे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपल्याला अजून एक एक्झाम्पल करून बघायचं आहे. आपण बघूयात. ठीक आहे. तर थर्ड एक्झाम्पल असं आहे. थर्ड एक्झाम्पल 25, 15 and 35. 3 numbers are given here. Okay, no problem. You write down the factors of these 3 numbers. First of all, factors of 25 is equal to 1, 5 and 25. Now the factors of 15. That is equal to 1, 3, 5 and 15. Now the factors of 35. That is equal to 1, 5, 7 and 35. These are the factors of 35. Now the common factors of 25, 15 and 35 are, आपण सुरुवातीला बघूया याच्यामध्ये कॉमन फॅक्टर नेमके कोणते आहेत. 1 and 1 and 1 common. This is common factor from these 3 numbers. त्यानंतर कोणता आहे? त्यानंतर कॉमन फॅक्टर आहे 5 and 5. This is second common factor, and therefore only these 2 common factors are there.
1 and 5. Now, which is the greatest common factor? ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय? सर्वात मोठा कॉमन फॅक्टर कोणता आहे? दॅट इज इक्वल टू 5 अँड देअरफॉर GCD of 25, 15 and 35 is 5. This is the answer. This is the GCD. ओके, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल्स सोडवता येतील. आता आपल्याला काय करायचं आहे त्याचा पुढचा भाग आपण बघूया. प्राइम फॅक्टर्स मेथड्स. इट इज easy to find the SCF of numbers by first factorizing all the numbers. आता पहिल्यांदा त्याचे फॅक्टर्स पाडायचे. ठीक आहे, पहिल्यांदा त्याचे फॅक्टर्स आपण पाडूया आणि मग एक्झाम्पल आपण सोडवूया. एक्झाम्पल, फाइंड द SCF ऑफ 24 and 32. दोन संख्या आहेत 24 and 32. फर्स्ट ऑफ ऑल यू वॉन्ट टू फॅक्टराइज दीज टू नंबर्स. 24 इज द फर्स्ट नंबर. आता याचे फॅक्टर्स कसे पाडलेत बघा बरं. बे ह्या दोनांनी याला भागलेलं आहे, म्हणजे 12 दोन्ही 24. बे एके बे आणि मग बे दोन्ही 4, म्हणजेच 12 दोन्ही 24. परत ह्या 12ला दोन्ही भाग बसतो. बे सक 12. ठीक आहे. परत ह्या 6ला दोन्ही भाग बसतो. बे त्रिक 6. परत या 3ला तिनानीच भाग बसतो. 3 एके 3. म्हणजे 24चे जे फॅक्टर्स आहेत ते आपण फॅक्टर्स पाडलेले आहेत आणि ते फॅक्टर्स आलेले आहेत 2 into 2 into 2 into 3. 2 into 2 into 2 into 3. These are the factors. Now I want to factorize the second number, that is 32. Here 32. 32 त्यात 32ला दोनांनी भाग जातो. 2 into 16 32. 16ला परत दोन्ही भाग जातो. 2 into 8 16. बे 8 16. 8ला परत दोन्ही भाग जातो. बे चौक 8. 4ला परत दोन्ही भाग जातो. बे दोन्ही 4 आणि 2ला दोन्ही भाग बे एके बे. या ठिकाणी जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं इथं देखील दिलेलं आहे 32चे फॅक्टर कसे पाडले बरं. बघा 32 हे जे आहे ना 32, या 32चे फॅक्टर पडायचे आहेत. 8 चौक 32. आता 8चे परत फॅक्टर बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8 आणि या 4चे फॅक्टर 8चे फॅक्टर इथं असे आहेत आणि या 4चे फॅक्टर बे दोन्ही 4. ओके, म्हणजे हे फॅक्टर 2 into 2 into 2 into 2 into 2. These are the factors of 32. Now common factors. कॉमन काय आहेत बघा बरं. या दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर्स आपल्याला शोधायचे आहेत. ठीक आहे, आपण दोन्हींचेही फॅक्टर पाडले. फॅक्टर्स ऑफ 24. these are the factors of 24 and these are the factors of 32. आता कॉमन बघूया. 2 and 2 common factors. Again 2 here and 2 here common. Again 2 here and 2 here common. That means 2 into 2 into 2. These are common factors. 2 into 2 into 2. That is equal to 2 into 2 4. 4 into 2 8. And therefore the SCF, that is equal to 2 into 2 into 2, that is equal to 8. This is the SCF. बघा बरं, हा त्याचा SCF आहे. तर अशा प्रकारे आपण त्याचे फॅक्टर पाडून प्राइम फॅक्टर मेथडनी आपण SCF आपल्याला काढता येतो. अशी उभी मांडणी करा किंवा
अशा प्रकारे आडव्या मांडणीने देखील तुम्ही त्याचे फॅक्टर्स पाडू शकता आणि त्यानंतर मग तुम्हाला दोन्हीमध्ये असणारे कॉमन फॅक्टर्स इथे लिहायचे आहेत आणि त्याचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला जी संख्या मिळते ती आहे एचसीएफ, त्या संख्यांचा एचसीएफ. ठीक आहे, पुढे बघूया आपण. फाइंड द एचसीएफ ऑफ 195, 312, 546. इथं एक्झाम्पल सोडवून दाखवले बघा. 195 त्याला 2 आणि भाग जात नाही, 3 आणि ही भाग जाईल, पण बघा बरं 3 भाग जातो का? 3 संग 18 आणि 3 5 15, 3 आणि ही भाग जातो. तर इथं कसं केले बघा, इथे फॅक्टर्स कसे पाडलेले आहेत. तर 5 × 39, 5 × 39 इज इक्वल टू 195. तर हे 5 आहे तसेच या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि मग ह्या 39चे फॅक्टर पाडले. 39चे फॅक्टर कसे पाडले बघा, 3 × 13, 3 × 13 दॅट इज इक्वल टू 39. And therefore the factors of 195 that is equal to 5 × 3 × 13. आता आपण 312चे फॅक्टर्स पाडूया. 312 I return in the product form 4 × 78, 4 × 78 that is equal to 312. 4 × 78 बरोबर 312. आता या 4चे फॅक्टर्स कसे पाडलेत बघा. 4चे फॅक्टर्स पाडलेले आहेत 2 × 2. Factors of 4 are 2 × 2 and factors of 78 2 × 39, 2 × 39 that is 78, 2 × 2 that is equal to 4. ओके, आता परत या 39चे फॅक्टर्स इथं पाडलेले आहेत. 39चे फॅक्टर कसे पाडले बघा, 3 × 13, 2 × 2 × 2 ॲज इट इज, 2 × 2 × 2 आणि फॅक्टर्स ऑफ 39 3 × 13. याचाच अर्थ असा 312चे जे फॅक्टर्स आहेत ते आहेत 2 × 2 × 2 × 3 × 13. नाउ द फॅक्टर्स ऑफ 546 कसे पाडलेत. 2 × 273 बरोबर 546. ठीक आहे, हे 2 आहे तसेच मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता 273चे फॅक्टर्स पाडले. या 273चे जे फॅक्टर्स आहेत ते आहेत 3 × 91, 3 × 91. आता 2 × 3 ॲज इट इज, आय रिटर्न हिअर 3 × 2 × 3, 2 × 3, 2 × 3. नाउ मेक ए फॅक्टर ऑफ 91. 91चे फॅक्टर आता आपल्याला पाडायचे आहेत. 91चे फॅक्टर पाडायचे आहेत. 91चे फॅक्टर कसे पाडले, 7 × 13 दॅट इज 91. ठीक आहे, therefore the factors of 546 is equal to 2 × 3 × 7 × 13. आता आपल्याला फॅक्टर्स सर्वांचे बघायला मिळाले. फॅक्टर्स ऑफ 195 5 × 3 × 13. फॅक्टर्स ऑफ 312 2 × 2 × 2 × 3 × 13. फॅक्टर्स ऑफ 546 2 × 3 × 7 × 13. Now the common factors 3 and 30 each occur once in all the numbers. तर कॉमन फॅक्टर्स बघूया. याच्यामध्ये 5 आहे. याच्यामध्ये 5 फॅक्टर आहे का, नाही. याच्यामध्ये 3 हा फॅक्टर आहे. याच्यामध्ये 3 हा फॅक्टर आहे. याच्यामध्ये 3 फॅक्टर आहे. याच्यामध्ये पण 3 हा फॅक्टर आहे. 3 is common, occurs once in each factor. अजून कोणता कॉमन फॅक्टर आहे का, 13 here, 13 here and 13 here. That means 3 and 13, these are 2 common factors. Therefore the product of 3 and 13 that is equal to 39. आणि मग हा त्याचा HCF आहे. HCF of these 3 numbers is equal to 39. आहे का, HCF of C that is equal to 3 × 13 that is equal to 39. ठीक आहे, अशाच प्रकारे हे सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. फाइंड द
HCF of 10, 15 and 12. First of all, you write the factors of 10. Factors of 10, 2 into 5, 2 5 10. Factors of 15, 3 into 5, 3 5 15. Factors of 12, 2 into 3, 2 2 4, 4 3 12. आता कॉमन फॅक्टर कुठले आहेत बघा. इथं काय कॉमन आहे का? इथं काहीच कॉमन नाही, इथं काही कॉमन नाही. या तिन्हीमध्ये 2, इथं 2 तिन्हीमध्ये असायला पाहिजे, पण इथं 2 हा फॅक्टर नाही. इथं 5 आहे, इथं 5 आहे, पण इथं 5 फॅक्टर नाही. त्यामुळं नो नंबर एक्सेप्ट 1 इज ए कॉमन डिव्हायझर. एक हा कॉमन निघू शकतो आणि म्हणून त्याचा HCF किती आहे? 1 आहे. जर त्यामध्ये कोणताही कॉमन फॅक्टर येत नसेल तर त्या संख्यांचा HCF 1 असतो. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी सांगितलेलं आहे. फाइंड द HCF ऑफ 60, 12 अँड 36. तर फॅक्टर्स आपल्याला पाडावे लागतील. आपण अशाही पद्धतीने फॅक्टर्स पाडू शकतो. 60चे फॅक्टर आपण असेही पाडू शकतो. बघा, 2 त्रिक 6 आणि ही वरची 0 आहे तशीच आहे. 30 2 60. 30ला परत 2 भाग बसतो. 2 1 2, 3तून 2 गेले 1 राहिला, वरती 0 10 झाले. 2 5 10. तर 15ला कितीने भाग जातो? 3 भाग जातो. 3 5 15 आणि 5ला 5 भाग जातो. 5 1 5. म्हणजे या 60चे फॅक्टर्स कुठले आले बरं? फॅक्टर्स ऑफ 60 दॅट इज इक्वल टू 2 2 3 5. 2 2 3 5. बरोबर. आता 12चे फॅक्टर्स 2 into 6 आणि 6चे परत फॅक्टर 2 into 3, 2 into 2 into 3. दीज आर द फॅक्टर्स ऑफ 12. फॅक्टर्स ऑफ 36 आपण मगाशी बघितलेल्या पद्धतीनुसार आपण ती फॅक्टर पाडू शकतो. 2 1 2 उरला 1, 16 झाले. 2 8 16. 2 9 18. 3 3 9 आणि मग 3 1 3. जे त्याचे फॅक्टर्स आहेत 2 into 2 into 3 into 3 are the factors of 36. I written here. Now, which are the common factors? You see here 2 and 2 common. Again 2 and 2, second common factor. Again 3 common factor. Okay, that means 2 into 2 into 3, these are the common factors, and therefore the product of these three numbers 2 into 2 4, 4 into 3 12. 12 is HCF of 60, 12 and 36. ठीक है. Let us work out this example in the vertical arrangement. We write all the numbers in one line and find their factors. आता अशा वर्टिकल पद्धतीने सुद्धा आपल्याला हे फॅक्टर्स पाडता येतात. बघूया इथे कसे फॅक्टर्स काढले बघा. सुरुवातीला हे असं मांडणी करून घेतली. 60, 12 and 36. बरोबर आहे का? उभ्या आणि आडव्या रेषा मारल्या. आता या तीनही संख्यांना भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती आहे? 2 आहे. 2 आणि 60ला भागा. 30 2 60. 2 आणि 12ला भागा. 2 6 12 म्हणून इथं 6 लिहिले. या 2 नी 36ला भागा. 18 2 36 म्हणून इथं 18 लिहिले. या तीन संख्यांना परत कोणत्या संख्येने भाग जातो? या तीन संख्यांना भाग जाणारी संख्या आहे 2. बरोबर. 15 2 30 म्हणून इथं 15 लिहिले. 3 2 6 म्हणून इथं 3 लिहिले आणि 9 2 18 म्हणून इथं 9 लिहिले. बरोबर आहे का? आता या ठिकाणी 15 3 आणि 9 या तीनही संख्यांना भाग जाणारी अशी संख्या कोणती आहे? तर ती आहे 3. बघा बरं. 3 5 15. त्यानंतर 3 1 3. त्यानंतर 3 3 9. ठीक आहे. and therefore these are common factors 2 2 3.
and therefore SCF is equal to 2 into 2 into 3, that is equal to 12. Note that 12 is the divisor of 36 and 60. या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट बघावी लागेल की हा या दिलेल्या तीन संख्येमधला जो लहान संख्या जी आहे 12, या लहान संख्येनं इतर दोन संख्यांना निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो. असं जर असेल तर या दिलेल्या संख्येतील ती संख्या हा त्याचा SCF असतो. तीन संख्या दिलेल्या आहेत 60, 12 आणि 36. यातली लहान संख्या 12 आहे. या संख्येनं दिलेल्या इतर दोन संख्यांना निशेष भाग जातो आणि म्हणून 12 ही त्याचं SCF आहे. असं देखील आपण केवळ नजरेनं, आपण केवळ निरीक्षणाने देखील हे सांगू शकतो. इफ वन ऑफ द गिव्हन नंबर्स इज डिव्हायझर ऑफ ऑल द अदर्स देन इट इज द SCF ऑफ द गिव्हन नंबर्स. एक संख्या, दिलेल्या संख्येपैकी एक संख्या जर इतर संख्यांना त्या संख्येनं पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या त्यांची SCF असते. इफ नो प्राईम नंबर इज ए कॉमन डिव्हायझर, आपण प्राईम फॅक्टर्स पाडले पण त्याच्यामध्ये एकही कॉमन डिव्हायझर जर दिसला नाही तर काय समजायचं आपण, देयर इज नो एनी कॉमन डिव्हायझर ऑफ ऑल द गिव्हन नंबर्स देन वन इज देअर SCF. आपण या ठिकाणी ठिकाणी आहे, आपण इथं एक्झाम्पल बघितलं ना, इथं हा जो SCF आहे ना, आपण वन का म्हटला, इथं कॉमन डिव्हायझर बघा बरं, या ठिकाणी कॉमन डिव्हायझर नाही आणि म्हणून आपण त्याचा SCF जो आहे तो आपण काय लिहिला, 1 लिहिला. ठीक आहे, समजले का बघा तुम्हाला हे दोन रूल तुम्ही काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि मग त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करायचा आहे. काही शंका असेल तर तुम्ही मला फोन देखील करायचा आहे. Now something more. 2 is the SCF of any two consecutive even numbers. लगतच्या दोन समसंख्या घेतल्या तर त्याचा SCF 2 येतो. बघूया आपण घेऊन. जर टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स 12 and 14, 12 and 14. फॅक्टर्स ऑफ 12, त्या 12चे फॅक्टर आपण पाडले ते आले 2 into 2 into 3. फॅक्टर्स ऑफ 14, 2 into 7, 2 into 7. Okay, now which is common factor here? Common factor HCF is equal to common factor 2 only and therefore SCF is 2. आपण या ठिकाणी बघितलं 2 is the SCF of any two consecutive even numbers. अशा कोणत्याही दोन संख्या घेऊन तुम्ही पुन्हा बघू शकता. या संख्या तुम्ही घ्या 24 आणि 26 आणि बघा त्याचा SCF हा 2 येतो का. ठीक आहे, त्यानंतर त्याने सांगितलेलं आहे 1 इज द SCF ऑफ एनी टू कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स. 15 आणि 17 दीज आर टू कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स. लगतच्या दोन विषम संख्या आहेत, सलग येणाऱ्या दोन विषम संख्या. आता फॅक्टर्स ऑफ 15 दॅट इज इक्वल टू 3 into 5 and factors of 17 that is equal to only 17. There is no any common factor and therefore SCF of 15 and 17 is equal to 1. ठीक आहे, अशाच प्रकारे तुम्ही दोन संख्या घेऊन त्याचा SCF 1 येतो का हे तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया आणि मग तुम्ही SCF थोडी काही गणित एक्झाम्पल जे आहेत ती तुम्हाला करायची आहेत प्रॅक्टिस सेट 12 मध्ये. ही जी पद्धत आहे द डिव्हिजन मेथड फॉर फाइंडिंग द SCF हे आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. इथं प्रॅक्टिस सेट 12 मध्ये हे जे एक्झाम्पल आहेत ही तुम्ही सोडवायची आहेत आणि द SCF ऑफ 25 and 14 त्याची फॅक्टर्स पाडायचे, 25चे फॅक्टर्स पाडायचे, 40चे फॅक्टर्स पाडायचे आणि त्याच्यामधले कॉमन फॅक्टर्स कुठले आहेत ते बघायचे आणि त्यांचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला SCF त्याचा बघायला मिळेल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही त्याचं SCF काढायचं आहे. मला एक एक्झाम्पल हवं तर या ठिकाणी आपण सोडवून बघूया. SCF ऑफ 25 and 40. The first example
आपण असं लिहूया का 25 and 40. आपण अशा रेषा मारूयात. या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे? 5 आहे. 5 5 25 आणि 5 48. बरोबर आहे का? आता या दोन संख्यांना भाग जाणारी अशी कोणती संख्या आहे का? 5 ला आणि 8 ला भाग जाणारी अशी संख्या कुठली आहे का? नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण भागाकार थांबवतो. कॉमन फॅक्टर कुठला निघाला? 5 हा कॉमन फॅक्टर निघाला आहे. आणि देअरफॉर द HCF of 25 and 40 is equal to 5. तर अशा प्रकारे ही फर्स्ट एक्झाम्पल आपण सोडवलं. अशा प्रकारे ही सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला पुढची सोडवायची आहे. इतर जे एक्झाम्पल्स आहेत बघा, हे तीन नंबर दिलेले आहेत 42, 45 आणि 48. या तिन्हींचे फॅक्टर पाडायचे आहेत आणि मग या तिन्हींचे फॅक्टर पाडल्यानंतर त्याच्यातला कॉमन फॅक्टर्स एकत्र घ्या, त्यांचा गुणाकार करा, तोच त्यांचा HCF असतो. ठीक आहे. आता हा जो सेकंड क्वेश्चन आहे याबद्दल आपण पुढच्या पिरियडला जाणून घेणार आहोत. तर ही सर्व एक्झाम्पल्स पहिल्या गणितामध्ये फाइंड द HCF ही तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, सोडवा. आणि काही शंका असेल तर जरूर मला तुम्ही ते शंका विचारायचे आहेत.